मी प्रकाश, पण माझ्या डोक्यात प्रकाश पडायला पाहिजे तो पडत नाही, अंधार आहे. मुलीच्या लग्नाचं टेन्शन, दुसरं काय. घरात आई आणि बायको दोघींचं ऐकावं लागतं आणि मधल्या मध्ये माझं सँडविच होते. बायकोला असं वाटतं की तिच्या माहेरची सगळी स्थळं चांगली आहेत आणि आई म्हणते तिच्या माहेरच्या स्थळांवर माझा विश्वास नाही. का असं विचारलं तर तिच्याकडे मौन याच्याशिवाय दुसरं काहीच उत्तर नाही. आणि यांच्यात अडकणं म्हणजे ना कोर्टाचं दोन्ही बाजूचं क्रॉस एक्झामिनेशन. दोन्ही बाजूंनी प्रश्न, पंचनामा आणि मध्ये मी चालवते. तुम्हाला सांगतो, चांगली 10 मुलं निवडली होती. अशी एक्सेल शीट बनवली होती. कॅन्डिडेट 1 चांगला, कॅन्डिडेट 2 मामाच बॉय, कॅन्डिडेट 3 इंजिनियर. पण सगळ्यांनी नकार दिला. एक जण मला म्हणतो, काका मला सेटल व्हायला अजून 5 वर्ष तरी लागतील. दुसरा एक मुलगा मला म्हणतो, अंकल मी सकाळी जिमला जातो, तुमची मुलगी सकाळी लवकर उठते का? म्हटलं ती सकाळी लवकर उठते का नाही ते मला माहित नाही, पण ती जर उठली ना तर ती तुला अशी पळवेल की तुला बॉडी बिल्डिंगची गरजच उरणार नाही. मुलीचं लग्न, दोन्ही बाजूचं युद्ध आणि मध्ये मी. तुम्हाला सांगतो, ते IPL मधले खराब अंपायर्स असतात ना, तसं झालंय माझं. दोन्ही बाजूंनी शिव्या, डिसिजन मात्र काहीच नाही. पण मी सुद्धा ठरवलंय, माझ्या मुलीला जो पसंत करेल ना त्याच्याशी मी तिचं लग्न लावून देणार म्हणजे देणारच. हा,